नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील कांद्री मॉईल परिसरात भरधाव वाहनाच्या धडकेत मादी बिबट्याचा मृत्यू। आत्ताची सर्वात मोठी बातमी रामटेकवरून। नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील कांद्री मॉईल गोपालनगर परिसरात एका भरधाव वाहनाच्या धडकेत मादी बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। ही घटना आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली अशी प्राथमिक माहिती आहे। प्राप्त माहितीनुसार नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील कांद्री मॉईल गोपालनगर परिसरात महामार्ग ओलांडत असताना एका अज्ञात भरधाव वाहनाने मादी बिबट्याला जोरदार धडक दिली। यात घटनास्थळीच बिबट्याचा मृत्यू झाला। या घटनेची माहिती रामटेक वन विभागाला देण्यात आली। वन विभागाची टीम घटनास्थळी पोहोचली व बिबट्याचे शव पुढील प्रक्रियेसाठी रामटेक येथे नेण्यात आले। तपास करून धडक देणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती वन परिक्षेत्र अधिकारी अनिल भगत यांनी दिली। आज सकाळी 7 वाजता नागपूर जबलपूर हायवे रोडवर अज्ञात वाहनाने एक 5 ते 6 वर्षाच्या बिबट मादीला धडक मारून प्रथम तर जखमी केले। नंतर आमच्या टीमला जशी माहिती मिळाली तसे आमची टीम तिथे पोहोचली असता ती जखमी अवस्थेत दिसली, पण नंतर लगेच त्या बिबटने जीव सोडला आणि ती मृत झाली। त्याच्या उत्तरीय तपासणीकरता आम्ही त्याला रामटेक वन परिक्षेत्राच्या हद्दीत जिथे त्याचं पोस्टमॉर्टम करण्यात येणार आहे तिथे घेऊन आलेला आहे। उत्तरीय तपासणीकरता आम्ही NTCAच्या पूर्ण गाईडलाईन्स नुसार त्याच्या उत्तरीय तपासणी करू। त्याकरता संबंधित NTCAचे प्रतिनिधी, मानद वन्यजीव रक्षक, डॉक्टरची टीम यांना आम्ही पाचारण केलेलं आहे। ते लवकरच इथे येतील आणि त्याचं शवविच्छेदन करून पुढील कारवाई करण्यात येणार। सदर वाहन कोणतं याबाबत आम्ही आजूबाजूचे CCTV फुटेज तपासू आणि पुढील चौकशी दरम्यान जे काही निष्पन्न होईल त्यानुसार आम्ही योग्य ती कारवाई करू।